मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जेएनयू मधील मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार। दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। उज्ज्वल निकमांकडून मराठीमध्ये राज्यसभा खासदारकीची शपथ। 1.5 लाख गोविंदांना विमा कवच मिळणार। यंदा विमा मिळणाऱ्या गोविंदांच्या संख्येत वाढ। दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हा निर्णय। महाड एमआयडीसी मधील ड्रग्ज फॅक्टरीवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 88,92 लाखांचे अंमली पदार्थ जप्त। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे बादोला ते बोरगाव देशमुख गावाच्या ओढ्याला पूर। पाणी वाहत असताना सुद्धा नागरिकांचा पुलावरनं जीवघेणा प्रवास। तर राज्यात कोकणासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। संपूर्ण विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान।